आहात अशा सुंदरशे हे कलर आणि त्यावर जी पटोला डिझाईन खूप सुंदर. यामध्ये 5 पीसचं सेट आहे मंडळी. आता तुम्ही म्हणाल की नुसतं 5 पीसवर मॅडम तुम्ही काय सांगणार? अहो मंडळी, जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना, तर ह्या पटोला सिल्क म्हणजे की चंदेरी सिल्क या मटेरियल तुम्हाला पटोला डिझाईन्स मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की पटोला प्रिंट ही जी फक्त गुजरात स्टेटमध्ये चालते का? नाही, आपल्या महाराष्ट्र महिलांना सुद्धा तेवढं आवडत असतं. यामध्ये आपण एक एक कलर चेक करूया आणि जेही तुम्हाला आवडणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण जी साडी दाखवणार आहे मी तुम्हाला आज तुमच्या बिझनेस वाढवण्यात खूप जास्त ग्रो करणार आहे. हे बघा, पहिलं कलेक्शन आहे आणि इतकं सॉफ्ट मटेरियल यामध्ये मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदरसं यावर कॉम्बिनेशन आहे पटोला डिझाईनचं आणि तुम्हाला जे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस मिळणार आहे. आपण ब्लाउज पीस थोडं चेक करूया. हे बघा, तुम्हाला या ठिकाणी जरीच्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस मिळणार आहे. कारण की कसं असतं ना, आपण जेवढं कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केलं ना, तेवढं अट्रॅक्शन खूप छान दिसतं आपल्या अंगावरचं, कारण की आपल्याला ग्राहकांना सांगायला सुद्धा सोपं पडत असतं. या ठिकाणी यामध्ये तुम्हाला 5 पीस मिळणार आहे आणि 5ही पीस खूप सुंदर आहे. चंदेरी सिल्क मटेरियल जर तुम्हाला वाटत असेल की आपण भरपूर प्रकारचे सिल्क साड्या बघितल्या असेल, पण हे साडीचं कलेक्शन तुम्ही नक्कीच नसतील ठेवलं. आता याचा फॅब्रिक तुम्ही चेक करू शकता. खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला ही चंदेरी सिल्कची साडी मिळणार आहे. त्यानंतर असणार आहे दुसरं तुम्हाला कलर, ज्यामध्ये खूप छानपैकी यावर जरीचं प्रॉपर तुम्हाला काम मिळणार आहे. आता बऱ्याच लोकांना जरी हे माहितीच नसतं. बघा, मी तुम्हाला सांगते, जरी म्हणजे ते प्रॉपर मशीनने काम केलेलं असतं. यावर तुम्ही चेक करू शकता. इथे बघू शकता, जरीचं तुम्हाला या ठिकाणी काम मिळून जाणार आहे छानपैकी. हे पूर्ण साडी जी असते ना, ती आपल्यापर्यंत येते, पण किती ठिकाणावरून जाऊन ती आपल्यापर्यंत पोहोचत असते, कारण ती 100 ठिकाणी फिरते त्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचत असते. ती म्हणजे काय असतं, स्टार्टिंगला तिचा पूर्ण एक व्हाईट कलरचा ग्रे एक कपडा असतो, म्हणजे की आपला मराठी भाषेत सांगायला गेलं एक प्लेन कपडा असतो व्हाईट मध्ये. त्यावर कलरिंग केले जाते, त्यावर फॅब्रिक डिसाईड केलं जातं की यामध्ये कुठलं फॅब्रिक ऍड करू शकतो आपण. कॉटन असेल, रिओन असेल, सिल्क असेल, म्हणजे जे की वगैरे वगैरे वेगवेगळे फॅब्रिक त्याप्रमाणे त्यावर प्रिंट केली जाते, त्यावर डिझाईन्स बनवली जाते. त्यानंतर आपली भरपूर मोठी प्रोसेस असते, म्हणजे की कटिंगची, ज्यावर 6 30चा कट असतो साडीचा. त्यावर ब्लाऊजचं डिसाईड करणं आपल्याला खूप अवघड जात असतं, कारण की कसं असतं ना, कॉन्ट्रास्ट मध्ये घ्यायचं की रनिंग मध्ये घ्यायचं, हा पण एक सर्वात मोठा प्रश्न असतो. त्यानंतर आपण तिसरा कलर बघणार आहोत. खूप सुंदर ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला ग्रीन अँड येलो कॉम्बिनेशनचं हे जे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त दिसतं वेअर केल्यावर, आणि त्यावर जर कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलरचं ब्लाऊज असलं तर मग शब्दच नाहीये. एवढं छान यामध्ये डिझाईन बनवलेलं आहे. चंदेरी सिल्क मटेरियल या साड्यांचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्यावर तुम्हाला पटोलाची डिझाईन्स मिळणार आहे. आता तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल, तुमचा सुरू झाला असेल आणि व्यवसाय चालत नाहीये, मग नेमकं काय करायचं? मग ह्या साड्या ठेवा. मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी देते, तुमचा व्यवसाय लवकरात लवकर ग्रो करेल. चौथा नंबरचा कलर आहे, जो खूप छान आहे. बघू शकता, वाईन कलर मध्ये खूप जबरदस्त यावर पण डिझाईन्स बनवलेली आहे. प्रत्येक साड्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन आलेलंच आहे, पण बेसिक जो कलर आहे तो यांचा चेंज आहे, म्हणजे की तुम्हाला प्रिंट आणि आतली जी जरी केलेली आहे ती सेम तुम्हाला मॅचिंग मिळणार आहे. फक्त यांच्या आतमधले जे कलर आहे ते तुम्हाला चेंज मिळतील, कारण की जेव्हा आपण कस्टमरला दाखवत असतो तर कस्टमरांना आपण कलर ऑप्शन देऊ शकतो. आता मी तुम्हाला 5 नंबरचा कलर दाखवते. तर तुमच्याकडे जर ग्राहक आलं, जर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला येलो कलर नको आहे, तर तुम्ही त्यांना ऑप्शनली 4 कलर देऊ शकता, जे मी तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवत होती. जसं तुम्ही पहिला कलेक्शन बघितला, दुसरा, तिसरा, चौथा बघू शकता. पहिला कलेक्शन आपण पिंक कलरचा बघितला, त्यानंतर ग्रीन बघितला, नंतर येल्लो बघितला आणि नंतर वाईन कलर बघितला. तर हे 5ही पीस ठेवा, जबरदस्त तुमच्या व्यवसायाला रिझल्ट देतील. या ठिकाणी कलेक्शन भरपूर आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटत असेल की मॅडम बेसिक याच प्रॉडक्ट व्हिडिओ आणा, तर नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे मी पुढचा व्हिडिओ आणेल. आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.